आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सर्वात पहिली मोठी बातमी सिलेंडर तुटवड्यासंदर्भातली। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांसंदर्भातली ही मोठी बातमी आहे। युद्धामुळे भारतात गॅस टंचाईचे हे संकट आता आणखी तीव्र होत चाललंय। दिवसेंदिवस हे संकट आणखी गहिरं होतंय। गॅस टंचाईमुळे मुंबईतल्या हॉटेलमध्ये आता कोळशाच्या चुली मांडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हॉटेल बंद करणं शक्य नाहीये। हॉटेल मालकांनी त्यामुळे आता स्वयंपाक बनवण्यासाठी चुलींचा वापर सुरू केलेला आहे। या संदर्भातले महत्त्वाचे तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी आहे ती मनसेच्या नियोजन बैठकीची। मनसेची आज शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये पक्षाच्या पुढची वाटचाल आणि ध्येय धोरणांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी नवी रणनीती घेण्याचे संकेत दिलेले होते। त्यामुळे आता आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे। काय नेमकी रणनीती ठरतीये आणि गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात काय नेमक्या हालचाली आहेत मनसेमध्ये या संदर्भात आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेणार आहोत। आणि तिसरी मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे मुंबईसह राज्यातल्या घटत चाललेल्या पाणी साठ्यासंदर्भातली। मार्च महिन्यामध्ये उन्हाच्या झळा तीव्र होत चालल्यात आणि अशामध्ये मुंबईसह राज्यातल्या जलसाठ्यांमध्ये मोठी घट होत चालली आहे। अनेक ठिकाणी आता टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय। मार्चचा फक्त मध्यावर आता आपण आलेलो आहोत, मात्र आत्तापासूनच पाणी टंचाईच्या या झळा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे पुढचे 2 महिने जे उन्हाळ्याच्या खऱ्या तीव्रतेचे असणार आहेत त्यावेळी नेमकं काय होईल याची खरं तर आपण कल्पना न केलेलीच बरी। मात्र या बातमी संदर्भातले आणखी तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।